Today's subject is financial accounting, and the chapter is this is our first chapter, Accounting Standard 14, Amalgamation, Absorption, and External Reconstruction. First, we will see what is amalgamation. See, one or more companies are liquidated. Then one new company is formed. The nature of business is both companies is similar. See, amalgamation मध्ये काय होते आता इथे एक ए कंपनी, बी कंपनी अँड ए बी लिमिटेड. इथे दोन कंपनीज आहेत, ए लिमिटेड अँड बी लिमिटेड. या दोन्ही कंपनीज लिक्विडेट होऊन त्या डिझॉल्व्ह होऊन एक नवीन कंपनी इथे फॉर्म झालेली आहे, ए बी लिमिटेड. म्हणजे इथे काय होतं तर अमाल्गमेशन मध्ये ज्या जुन्या ओल्ड कंपनीज आहेत ह्या डिझॉल्व्ह होऊन किंवा ह्या लिक्विडेट होऊन इथे नवीन एक कंपनी फॉर्म केली जाते. सो वन ऑर मोर कंपनी आर लिक्विडेटेड अँड न्यू कंपनी इज फॉर्म. मग ह्या दोन कंपनीज लिक्विडेट होऊन एक वेगळी कंपनी इथे फॉर्म होते आणि ती कंपनी फॉर्म होऊन त्या दोन्ही कंपनीज ज्या आहेत ह्या आहेत म्हणजे ए लिमिटेड अँड बी लिमिटेड फॉर्म झाले ए बी लिमिटेड. सो दिस इज अमाल्गमेशन. सी आपल्याला जे प्रॉब्लेम्स येणार आहेत या चॅप्टर वरती सॉल्व्ह करायला त्यामध्ये प्रॉब्लेम अमाल्गमेशनचा आहे की प्रॉब्लेम ऍब्सॉर्प्शनचा आहे का अजून एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनचा आहे हे आपल्याला डिटरमाइन करून हे फाइंड आउट करून त्याप्रमाणे आपला प्रॉब्लेम जो आहे हा सॉल्व्ह करायचा आहे. सो अमाल्गमेशनचा प्रॉब्लेम कसा अमाल्गमेशनचा प्रॉब्लेम आहे की नाही हे कसं आपण ओळखू शकतो तर त्या प्रॉब्लेम मध्ये दोन कंपनी ज्या आहेत ह्या लिक्विडेट होऊन जर तिसरी कंपनी तयार होत असेल देन प्रॉब्लेम अमाल्गमेशनचा आहे. सो आपल्याला काही ह्या टेक्निक्स आहेत की जे लक्षात ठेवून आपण फाइंड आउट करू शकतो की प्रॉब्लेम अमाल्गमेशनचा आहे का अजून कसला आहे. सो वन बाय वन जशा कन्सेप्ट येतील तशा मी त्या ट्रिक्स किंवा टेक्निक सांगत जाईन. तर त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत. Two good examples of amalgamation are as follows. Maruti Motors operating in India and Suzuki based in Japan amalgamated to form a new company called Maruti Suzuki Limited. मग आता इथे दोन कंपनीज आहेत. एक कंपनी आहे जी इंडियामधली आहे मारुती मोटर्स अँड देन सुझुकी ही जी कंपनी आहे ही जपानची कंपनी आहे. सो इथे या दोन्ही कंपनीज एकत्र येऊन त्यांनी नवीन कंपनी फॉर्म केलेली आहे दॅट इज मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड. नेक्स्ट एक्झाम्पल टाटा सन्स ऑपरेटिंग इन इंडिया अँड AIA Group based in Hong Kong amalgamated to form a new company called Tata AIG Life Insurance. मग इथे त्या दोन कंपनीज आहेत त्या दोन कंपनी एकत्र येऊन न्यू कंपनी जी आहे ही फॉर्म केली जाते. दॅट इज द अमाल्गमेशन. सो अमाल्गमेशन ही कॉन्सेप्ट क्लिअर झाली सगळ्यांना. हॅलो. Yes. 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 मुव्हिंग ऑन. आता आपण याचे फीचर्स बघूया काय काय आहेत फीचर्स ऑफ अमाल्गमेशन. टू ऑर मोर एक्झिस्टिंग कंपनीज आर लिक्विडेटेड. दोन किंवा दोनपेक्षा जास्त ज्या कंपनी आहेत ह्या लिक्विडेट होऊन नवीन कंपनी इथे फॉर्म होते. A new company is formed to take over the business of liquidating companies. मग आता इथे जे नवीन कंपनी फॉर्म होते ती कशी फॉर्म होते तर जे जुने बिझनेस आहेत जे ओल्ड बिझनेस आहेत ते टेक ओव्हर करून किंवा ते लिक्विडेट होऊन इथे नवीन कंपनी जी आहे ही फॉर्म होते. द नेचर ऑफ बिझनेस ऑफ एक्झिस्टिंग कंपनी इज सिमिलर. आता ज्या दोन कंपनीज अमाल्गमेट होत आहेत त्यांचे बिझनेस जे आहेत हे क्वाईट सिमिलर आहेत किंवा सिमिलर असले पाहिजेत. Then liquidating companies are called vendor companies and new company is called purchasing company. मग अमाल्गमेशन मध्ये ज्या ओल्ड कंपनीज आहेत किंवा ज्या लिक्विडेट होत आहेत त्यांना वेंडॉर कंपनीज असं म्हटलंय अँड देन जी न्यू कंपनी आहे जी न्यूली फॉर्म होते तिला परचेसिंग कंपनी म्हटलेलं आहे. बिकॉज जेव्हा ओल्ड कंपनीज लिक्विडेट होत आहेत तेव्हा त्यांचा बिझनेस जो आहे हा नवीन कंपनी टेक ओव्हर करते किंवा नवीन कंपनी जी आहे ही परचेस करते. दॅट्स वाय इट इज कॉल्ड परचेसिंग कंपनी.
Next feature is generally purchase consideration is charged by the issue of equity shares of purchasing company. नॉर्मली आता जे परचेस कन्सिडरेशन आहे, परचेस कन्सिडरेशन म्हणजेच काय, तर ज्या ओल्ड कंपनीज आहेत त्या लिक्विडेट झाल्यानंतर जी पर्चेसिंग कंपनी आहे ती पर्चेसिंग कंपनी त्या ओल्ड कंपनीजना त्यांना परचेस कन्सिडरेशन देते. म्हणजेच काय, तर त्यांनी न्यू कंपनीने बिझनेस परचेस केलेला आहे, सो त्याचं जे कन्सिडरेशन आहे मग ते कशात देत असेल तर इक्विटी शेअर्स इश्यू करून त्यांना ते परचेस कन्सिडरेशन जे आहे हे दिलं जातं. आता अमालगमेशनचे टाइप्स आहेत, 2 टाइप्स आहेत. अकॉर्डिंग टू अकाउंटिंग स्टँडर्ड 14 देअर इज अ 2 टाइप्स ऑफ अमालगमेशन. आता अमालगमेशन मध्ये सुद्धा 2 टाइप्स आहेत. अमालगमेशन इन द नेचर ऑफ मर्जर अँड अमालगमेशन इन द नेचर ऑफ परचेस. आता जर यातला एक मर्जर आणि परचेस यामधला एक छोटा डिफरन्स जर सांगायचा झाला तर अमालगमेशन इन नेचर ऑफ मर्जर, त्या मर्जर ह्या टाईपमध्ये ज्या बुक व्हॅल्यूज आहेत त्या म्हणजे जेव्हा बिझनेस तो टेक ओव्हर केला जाईल किंवा न्यू कंपनी जे आहे ही ओल्ड कंपनीला परचेस करेल किंवा ओल्ड कंपनी ज्या लिक्विडेट होऊन अमालगमेशन इथे जेव्हा होईल तेव्हा मर्जरमध्ये ॲज इट इज ज्या ॲसेट अँड लायबिलिटीजच्या बुक व्हॅल्यू आहेत त्या ॲज इट इज बुक व्हॅल्यूज घेतल्या जातात. अँड देन अमालगमेशन इन द नेचर ऑफ परचेस मध्ये ॲग्रीड व्हॅल्यूज ज्या आहेत त्याच्यावर जास्त फोकस केला जातो. वन बाय वन आपण ते टाइप्स जे आहेत हे बघूया. Amalgamation in the nature of merger is an amalgamation which satisfies all the conditions. Merger कशा प्रकारे होईल तर all the assets and liabilities of vendor company, all the assets and liabilities of vendor company become after amalgamation the assets and liabilities of purchasing company. आता ज्या वेंडॉर कंपनीज आहेत, वेंडॉर कंपनी म्हणजेच काय, तर ज्या कंपनीज लिक्विडेट होत आहेत, ज्या ओल्ड कंपनीज आहेत की ज्यांचा बिझनेस जो आहे तिथे लिक्विडेट होतोय, दॅट इज वेंडॉर कंपनी. परचेसिंग कंपनी म्हणजे नवीन कंपनी, जी न्यू कंपनी आहे ती. सो ऑल ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ वेंडॉर कंपनी बिकम आफ्टर अमालगमेशन द ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ परचेसिंग कंपनी. ज्या वेंडॉर कंपनीच्या ॲसेट लायबिलिटीज आहेत त्या अमालगमेशन झाल्यानंतर परचेसिंग कंपनीच्या ॲसेट अँड लायबिलिटीज होतात. देन शेअर होल्डर्स होल्डिंग नॉट लेस दॅन 90%. हॅलो हॅलो, माझा आवाज येतोय सगळ्यांना? Yes. बीच में अटक रहा है. ओके. So next point is shareholders holding not less than 90% of face value of equity shares of vendor company become equity shareholder of purchasing company by virtue of amalgamation. म्हणजे काही शेअर होल्डर्स आहेत त्यांचे जे इक्विटी शेअर्स आहेत हे अमालगमेशन झाल्यानंतर जी परचेसिंग कंपनी आहे त्या परचेसिंग कंपनीचे होणार आहेत. The business of vendor company is intended to be carried on after amalgamation by purchasing company. जी वेंडॉर कंपनी आहे, जी ओल्ड कंपनी आहे, ज्या कंपनीज लिक्विडेट होत आहेत दॅट इज वेंडॉर कंपनी. सो वेंडॉर कंपनीचा जो बिझनेस आहे हा परचेसिंग कंपनीचा होणार आहे केव्हा, आफ्टर अमालगमेशन. Next is amalgamation in the nature of purchase. If any one or more of amalgamation in the nature of merger condition are not satisfied in an amalgamation, such amalgamation is called amalgamation in the nature of purchase. आता amalgamation in the nature of purchase हे केव्हा म्हटलं जाईल तर जेव्हा मर्जरच्या ज्या कंडिशन्स आहेत ह्या जेव्हा सॅटिस्फाईड
तिथे केला जाणार नाही. then it is known as amalgamation in the nature of purchase. मर्जर आणि परचेस या दोघांमधला एक बेसिक फरक म्हणजे मर्जरमध्ये ज्या ॲसेट अँड लायबिलिटीज ज्या काही टेक ओव्हर तिथे केल्या जातात त्या बुक व्हॅल्यूजने केल्या जातात अँड परचेस या टाईपमध्ये ॲग्रीड व्हॅल्यूज ज्या आहेत त्या ॲग्रीड व्हॅल्यूजनी ॲसेट अँड लायबिलिटीज तिथे टेक ओव्हर केल्या जातात. ॲग्रीड व्हॅल्यूज मीन्स आता समजा फिक्स ॲसेटची व्हॅल्यू 1,00,000 रुपीज असेल आणि ॲग्रीड व्हॅल्यू जी आहे ही 90,000 आहे किंवा 1,20,000 आहे. तर यातली ॲग्रीड व्हॅल्यू जी आहे ही ॲग्रीड व्हॅल्यू जी आहे ती कन्सिडर केली जाते. सो अमाल्गमेशन जे आहे हे क्लिअर झालंय सगळ्यांचं. सी अमाल्गमेशनमध्ये ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत. आता अमाल्गमेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला ज्या कंपनीज लिक्विडेट होत आहेत त्यांच्या बुक्समध्ये अकाउंट्स आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत. मग त्यामध्ये रिअलायझेशन अकाउंट असेल किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर असे अकाउंट जे आहेत हे आपल्याला ओल्ड कंपनीजच्या बुक्समध्ये करायचे आहेत. अँड देन जो न्यू कंपनी जी फॉर्म होते तिची बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करावी लागते. दिस इज अबाउट अमाल्गमेशन. आपण जसे जसे याचे प्रॉब्लेम्स एक एक सॉल्व्ह करत जाऊ तसे अमाल्गमेशन इझिली समजेल. आता जस्ट आपण त्याचा ओव्हरव्ह्यू घेतोय. नेक्स्ट इज ॲब्सॉर्प्शन. One or more companies are liquidated, then no new company is formed. The nature of business of both companies is similar, and generally, larger company purchase the business of smaller company. See, absorption मध्ये काय केलं जातं तर absorption मध्ये नवीन कंपनी कोणतीही फॉर्म केली जात नाही. इथे ज्या दोन कंपनीज आहेत आता इथे ए लिमिटेड आणि बी लिमिटेड अशा दोन कंपनीज आहेत इथे दिसतात सगळ्यांना. हॅलो. येस. येस. इथे स्क्रीनवरती ए लिमिटेड अँड बी लिमिटेड इथे दोन कंपनीज आहेत. यातली जी ए लिमिटेड आहे ही लार्ज स्केल ऑर्गनायझेशन आहे, ही मोठी कंपनी आहे. आणि बी जी कंपनी आहे ती कम्पॅरेटिव्हली स्मॉल कंपनी आहे. मग इथे ॲब्सॉर्प्शन मध्ये काय केलं जातं तर जी मोठी कंपनी आहे ती छोट्या कंपनीला स्मॉल ऑर्गनायझेशन जे आहे तिला टेक ओव्हर करते, तिला ॲब्सॉर्ब करून घेते स्वतःमध्ये. म्हणजेच ही जी बी लिमिटेड कंपनी आहे ही ए लिमिटेड मध्ये ॲब्सॉर्ब झालेली आहे. सो इथे वन ऑर मोर मध्ये इथे एक किंवा एकापेक्षा जास्त कंपनीज ज्या आहेत ह्या इथे लिक्विडेट होत आहेत. इथे कोणत्याही प्रकारे नवीन कंपनी फॉर्म होत नाहीये. इथे बी लिमिटेड जी कंपनी आहे ही ए लिमिटेड मध्ये ती ॲब्सॉर्ब झालेली आहे. अँड एंड रिझल्ट काय आहे तर ए लिमिटेड फक्त आता इथे उरलेली आहे. बिकॉज आधी ए आणि बी होत्या त्यातली बी लिमिटेड ए मध्ये गेलेली आहे. सो आता इथे उरली कोण तर ए लिमिटेड. द नेचर ऑफ बिझनेस ऑफ बोथ कंपनीज इज सिमिलर. मग त्या सिमिलर टाईपचा बिझनेस करत असतील. देन जनरली द लार्जर कंपनी परचेस द बिझनेस ऑफ स्मॉलर कंपनी. यातली जी मोठी कंपनी आहे ती छोट्या कंपनीला टेक ओव्हर करते किंवा ती छोट्या कंपनीला स्वतःमध्ये ॲब्सॉर्ब करून घेते. सो दॅट इज अबाउट ॲब्सॉर्प्शन. Next point is reconstruction. So there are two alternatives of reconstruction. आता reconstruction मध्ये पण दोन टाईप आहेत, एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन अँड इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. सी इंटरनल रिकन्स्ट्रक्शन आपल्याला फिफ्थ सेमला एक टॉपिक होता इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. त्यामध्ये आपण बघितलं की कंपनीमध्ये इंटरनली जे रिकन्स्ट्रक्शन होतात म्हणजे त्यांच्या तिथे आपल्याला कॅपिटल रिडक्शन अकाउंट प्रिपेअर करावं लागलेलं. देन आपल्या जर्नल एंट्रीज काही पास कराव्या लागल्या होत्या. सो आता इथे करायचंय काय तर एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन करायचंय. इंटरनल रिकन्स्ट्रक्शन आपल्याला इथे करायचं नाहीये. एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन
one company is liquidated and one new company is formed. एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन मध्ये काय आहे तर इथे एक कंपनी जी आहे जी ओल्ड कंपनी मीन्स जी वेंडॉर कंपनी आहे तीच नव्याने मार्केटमध्ये न्यू कंपनी म्हणून एस्टॅब्लिश होते. मग त्याच्या नावामध्ये काही चेंजेस असतील किंवा त्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस करून ती मार्केटमध्ये न्यूली एस्टॅब्लिश होते. सो एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनमध्ये जी ओल्ड कंपनी आहे ती नव्या रूपात एस्टॅब्लिश होते किंवा मार्केटमध्ये. आता इथे ए लिमिटेड जी होती तिचं एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन होऊन तिच्यामध्ये बरेच सारे चेंजेस होऊन मार्केटमध्ये बी लिमिटेड ही कंपनी एस्टॅब्लिश झालेली आहे. आपल्याला इथे फक्त एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन इम्पॉर्टंट आहे. अमालगमेशन, ॲब्सॉर्प्शन अँड एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन हे 3 गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. हा थेरॉटिकल थोडा पार्ट आहे म्हणजे जस्ट फॉर इन्फॉर्मेशन. इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. इंटरनल रिकन्स्ट्रक्शन मध्ये कोणतीही कंपनी लिक्विडेट होत नाही, कोणतीही नवीन कंपनी फॉर्म केली जात नाही. इंटरनल रिकन्स्ट्रक्शन म्हणजे यामध्ये जे काही चेंजेस होत आहेत ते इंटरनली होत आहेत. कंपनी एक्झिस्टिंग मध्ये राहते, त्यामध्ये ती नव्याने मार्केटमध्ये येत नाही, ती ॲज इट इज राहते, त्यात फक्त इंटरनली काही चेंजेस केले जातात. सो दॅट इज अबाउट इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. आता याची प्रोसेस कशी असेल? passing a special resolution, then meeting of shareholders, then meeting of company creditors, and approval of SEBI. कोणत्याही प्रकारे जरी अमालगमेशन, ॲब्सॉर्प्शन किंवा एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन करण्यासाठी स्पेशल रिझोल्युशन पास करण्याची गरज असते. सो फर्स्ट पासिंग स्पेशल रिझोल्युशन, नेक्स्ट मीटिंग ऑफ शेअरहोल्डर. जे शेअरहोल्डर्स आहेत कंपनीचे त्यांची मीटिंग घेतली जाते. त्यांच्या अप्रुव्हल नंतर ही जी प्रोसेस आहे ही सगळी स्टार्ट केली जाते. देन मीटिंग ऑफ कंपनी क्रेडिटर्स. कंपनीचे जे क्रेडिटर्स आहेत तर त्यांची सुद्धा इथे मीटिंग घेतली जाते. देन अप्रुव्हल ऑफ सेबी, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सो अप्रुव्हल ऑफ सेबीचं सुद्धा इथे अप्रुव्हल असणं गरजेचं असतं. सो ह्या सगळ्या प्रोसेस आहेत या फॉलो करून मग हे अमालगमेशन, ॲब्सॉर्प्शन किंवा एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन जे आहे करावं लागतं. आता याच्या काही स्टेप्स आहेत. फर्स्ट, प्रिपेअर द बॅलन्स शीट ऑफ कंपनीज ऑन द डेट ऑफ लिक्विडेशन. बॅलन्स शीट प्रिपेअर केली जाते ऑन द डेट ऑफ लिक्विडेशन. ज्या दिवशी जुन्या वेंडर कंपनीज किंवा ज्या ओल्ड कंपनीज आहेत ह्या लिक्विडेट होत आहेत त्या दिवशी बॅलन्स शीट जी आहे ही प्रिपेअर केली जाते. स्टेप नंबर 2, ओपन रिअलायझेशन अकाउंट. आता या ज्या स्टेप्स आहेत ह्या फर्स्ट अमालगमेशनच्या आहेत म्हणजे देन ओपन रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट जे आहे हे तिथे ओपन केलं जातं. देन ट्रान्सफर ऑल द ॲसेट्स अँड लायबिलिटीज टू दिस अकाउंट. रिअलायझेशन अकाउंटमध्ये सगळ्या ज्या ॲसेट लायबिलिटीज आहेत या ट्रान्सफर केल्या जातात. देन कॅल्क्युलेट परचेस कन्सिडरेशन ऑन द बेसिस ऑफ टर्म्स अँड कंडिशन्स ॲग्रीड अपॉन. परचेस कन्सिडरेशन जे आहे हे कॅल्क्युलेट केलं जातं. आता परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करण्याच्या सुद्धा मेथड्स आहेत. मग त्यामध्ये नेट ॲसेट मेथड, नेट पेमेंट मेथड, देन लमसम मेथड. या मेथड ज्या आहेत ह्या वन बाय वन आपण पुढे बघूया. इथे स्टेप नंबर 3 मध्ये काय आहे तर कॅल्क्युलेट परचेस कन्सिडरेशन. सो इथे परचेस कन्सिडरेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. देन स्टेप नंबर 4, क्रेडिट रिअलायझेशन अकाउंट बाय परचेस कन्सिडरेशन. रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला आपल्याला परचेस कन्सिडरेशनची जेवढी अमाऊंट आहे ती रेकॉर्ड करायची आहे. देन कॅल्क्युलेट प्रॉफिट अँड लॉस ऑन रिअलायझेशन अकाउंट. आपल्याला प्रॉफिट होतोय का लॉस होतोय हे फाइंड आउट करायचे. रिअलायझेशन अकाउंट क्लोज करून प्रॉफिट किंवा लॉस होतोय ते आपण फाइंड आउट करू शकतो. Then transfer share capital, then reserve surplus to shareholder account. Then transfer of profit and loss on realization to shareholder account. Then receiving of purchase consideration in the form of share and
debenture in new company, then payment to debenture holder and preference shareholder, and step number 10, that is distribution of share or debenture of new company among the shareholders. सो ह्या स्टेप्स आहेत. जसे आपण आता प्रॉब्लेम जेव्हा सॉल्व्ह करू तेव्हा या स्टेप्स आपल्याला फॉलो कराव्या लागणार आहेत. ती अमालगमेशनचा जो प्रॉब्लेम असेल त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ज्या वेंडॉर कंपनीज आहेत त्या कंपनीजच्या बुक्समध्ये आपल्याला जे अकाउंट्स प्रिपेअर करायचे त्यामध्ये फर्स्ट आपल्याला रिअलायझेशन अकाउंट प्रिपेअर करावं लागेल. देन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सुद्धा आपल्याला प्रिपेअर करावं लागणार आहे. देन न्यू कंपनी अकाउंट प्रिपेअर करावं लागेल. हीच सेम अकाउंट दुसऱ्या कंपनीत सुद्धा ज्या 2 कंपनीज लिक्विडेट होत आहेत सो दोन्ही कंपनीजमध्ये आपल्याला ही अकाउंट्स प्रिपेअर करायचे आहेत. अँड देन जी न्यू कंपनी फॉर्म होते त्या न्यू कंपनीची बॅलन्स शीट जी आहे आपल्याला बनवायची. आता ही बॅलन्स शीट व्हर्टिकल फॉर्ममध्ये आपल्याला बनवायची. Next point is, what is purchase consideration? Purchase consideration is the amount which is paid by purchasing company for the purchase of business of vendor company. आपल्याला परचेस कन्सिडरेशन जे आहे हे सुद्धा कॅल्क्युलेट करायचं आहे. फर्स्ट वी विल सी व्हॉट इज परचेस कन्सिडरेशन. आता परचेस कन्सिडरेशन म्हणजे काय, तर इट इज द अमाऊंट विच इज पेड बाय परचेसिंग कंपनी. परचेसिंग कंपनी मीन्स न्यू कंपनी, जी नवीन कंपनी फॉर्म झालेली आहे. तर नवीन कंपनी ही वेंडॉर फर्म्सना वेंडॉर कंपनीजना अमाऊंट जी आहे ही पेड करते. So purchase consideration is the amount which is paid by purchasing company for the purchase of business of vendor company. ज्या वेंडर कंपनीज आहेत त्यांचा बिझनेस परचेस केल्याबद्दल त्या परचेसिंग कंपनी जी आहे ही अमाऊंट पेड करते. इन अदर वर्ड्स, consideration for amalgamation means aggregate of the shares and other securities issued and payment in cash or other assets by purchasing company to shareholders of the vendor company. मीन्स जे काही शेअर्स आहेत ज्या सिक्युरिटीज आहेत त्यांचं पेमेंट देन पेमेंट इन कॅश और अदर ॲसेट. मग यांचं सगळ्यांचं जे पेमेंट आहे हे केलं जातं. मग हे पेमेंट कोण करेल तर परचेसिंग कंपनी करते टू द शेअर होल्डर्स ऑफ वेंडर कंपनी. यामध्ये 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ते म्हणजे वेंडॉर कंपनी आणि परचेसिंग कंपनी यामध्ये कोणतेही कन्फ्युजन ठेवू नका. वेंडॉर कंपनी म्हणजे काय, तर जी ओल्ड कंपनी आहे ज्या कंपनीज लिक्विडेट होत आहेत दॅट इज वेंडॉर कंपनी. अँड परचेसिंग कंपनी म्हणजे परचेसिंग कंपनी मीन्स न्यू कंपनी, जी कंपनी नवीन फॉर्म झालेली आहे दॅट इज परचेसिंग कंपनी. सो इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर झाल्यात का सगळ्यांच्या? Yes. Yes. ओके. Yes. The methods of calculating purchase consideration. आता परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करण्याच्या काही मेथड्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट इज लमसम मेथड, देन नेट ॲसेट मेथड, नेट पेमेंट मेथड सुद्धा आहे. फर्स्ट वी विल सी द लमसम मेथड. When the transferee company agrees to pay the fixed sum to transferor company, it is called lump sum payment of purchase consideration. आता इथे एक एक्झाम्पल दिलं. फॉर एक्झाम्पल, इफ एक्स लिमिटेड परचेसेस द बिझनेस ऑफ वाय लिमिटेड. एक्स लिमिटेडने काय केलंय तर वाय लिमिटेड जे वाय लिमिटेड आहे तो बिझनेस त्यांचा परचेस केलेला आहे अँड ॲग्रीज टू पे रुपीज 25 lakh in all. It is the example of lump sum payment. lump sum payment मध्ये एक अमाऊंट जी आहे फिक्स अमाऊंट जी आहे ठरवली जाते. जो बिझनेस परचेस करतोय एक्स लिमिटेडने काय केलं तर वाय लिमिटेड हा बिझनेस परचेस केलेला आहे. सो एक्स लिमिटेड काय करेल वाय लिमिटेडला 25 लाख जे आहेत ते पेमेंट करणार आहे. लमसम मेथडमध्ये डायरेक्टली स्पेसिफिक अमाऊंट ठरवली जाते आणि तेवढीच ती पेमेंट केलं जातं. त्यामध्ये बाकी काही कॅल्क्युलेशन नाहीये. इथे अमाऊंट डायरेक्टली पेड केली जाते. सो इट इज द एक्झाम्पल ऑफ लमसम मेथड. नेक्स्ट मेथड इज नेट वर्थ
or net asset method. See, according to this method, the purchase consideration is calculated by calculating net worth of asset taken over by transferee company. Net worth is arrived at by नेटवर्थ किंवा नेट ॲसेट मेथडमध्ये काय केलं जातं, तर इथे ज्या ॲसेट आणि ज्या लायबिलिटीज टेकन ओव्हर केलेल्या आहेत, फर्स्ट जेवढ्या ॲसेट टेकन ओव्हर केल्या आहेत त्यांची टोटल केली जाते आणि त्या टोटलमधून ज्या लायबिलिटीज टेकन ओव्हर केलेल्या आहेत त्या लेस केल्या जातात अँड देन वी फाइंड परचेस कन्सिडरेशन. सो नेट ॲसेट मेथडमध्ये परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करण्याची खूप इझी मेथड आहे. इथे आपल्याला एक स्टेटमेंट जे आहे प्रिपेअर करावं लागतं. त्या स्टेटमेंटमध्ये फर्स्ट ज्या ॲसेट टेकन ओव्हर केलेल्या आहेत त्या सगळ्या ॲसेट आपल्याला मेन्शन कराव्या लागतात. मग ते फर्निचर असेल, लँड असेल किंवा अजून व्हेकल असेल, ज्या ज्या ॲसेट्स तिथे टेकन ओव्हर केल्या आहेत त्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला घ्यायच्या, त्यांची टोटल करायची आणि जेवढ्या ॲसेट टेकन ओव्हर केलेल्या आहेत त्याच्यातून ज्या लायबिलिटीज टेकन ओव्हर केलेल्या आहेत त्या लेस करायच्या. सो इथे लंपसम मेथड आणि नेट ॲसेट मेथड जी आहे यांचे थेअरी पॉईंट आपण बघितलेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जे प्रोफॉर्मा आहेत म्हणजे ॲक्च्युली आपल्याला कॅल्क्युलेशन कसं करायचंय ते आपण बघूया.